की GUIच्या मदतीने आपण कोणत्याही प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम कशी वापरतो. तर GUIचा फुल फॉर्म आहे ग्राफिकल यूजर इंटरफेस. ग्राफिक म्हणजे चित्र, यूजर म्हणजे वापरकर्ता, इंटरफेस म्हणजे माध्यम, चित्रस्वरूपी वापरण्याचं माध्यम. आता याचा एक प्रॅक्टिकली थोडासा विचार केला तर पटकन लक्षात येईल तुम्हाला की ज्यावेळी आपण कॉम्प्युटर यूज करत असतो त्यावेळी करतो काय, तर आपण प्रत्येक वेळी माऊसच्या मदतीने कुठे ना कुठे काय कोणत्या तरी जागेवरती किंवा विशिष्ट जागेवरती आपण क्लिक करतो त्या सॉफ्टवेअरमध्ये. म्हणजे समजा तुम्हाला आता समोर ही विंडो दिसते आणि ह्या विंडोला मला जर बंद करायचं असेल तर मी काय करणार आहे, तर ह्या ठिकाणी हे माझं क्लोजचं बटन आहे, त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे, ती विंडो बंद होणार आहे. किंवा मला समजा हे आता पेज जे आहे ते झूम करायचं आहे, तर झूम करण्यासाठी आपल्याला इथे प्लसचं बटन दिलं आहे. झूम जर मला काढायचं असेल तर त्यासाठी या ठिकाणी मायनसचं बटन दिलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर अशा प्रकारे आपण थोडक्यात म्हणूया की आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम करण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्लिकच्या माध्यमातून काम करावं लागतं. आणि हे काम करण्यासाठी जे एलिमेंट्स किंवा घटक दिलेले असतात त्यांना GUI एलिमेंट्स असं म्हणायचं. मग आता हे GUI एलिमेंट जे आहेत त्यांचा वापर कसा केला जातो किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे GUI एलिमेंट्स आहेत, तर ते आपण थोडक्यात आज लक्षात घेणार आहोत. त्यातला सर्वात पहिला शब्द जो तुमच्या कानावरती नेहमी पडत राहणार आहे त्याचं नाव आहे डेस्कटॉप. आता याच्यात दोन ॲक्च्युली शब्द आहेत, एक डेस्क नावाचा शब्द आहे आणि टॉप नावाचा शब्द आहे. डेस्क म्हणजे नेमकं काय, तर त्याला नेहमीच्या भाषेत आपण कामाची जागा किंवा टेबल असा शब्दप्रयोग करतो. आणि टॉप म्हणजे वरती. जसं आता मला माझ्या टेबलवरती बसून जर काम करायचं असेल तर मला लागणाऱ्या कामाच्या वस्तू आहेत ते मी घेऊन बसणार आहे. तर त्याच पद्धतीने आपला जो स्क्रीन आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही कॉम्प्युटर किंवा विंडोज 10 चालू करता तर तुम्हाला ह्या अशा स्वरूपाची स्क्रीन आहे ती पाहायला मिळते. तर ही जी पूर्ण स्क्रीन आहे ह्या पूर्ण स्क्रीनला ॲक्च्युली आपण डेस्कटॉप म्हणतो. ओके, त्यामुळे याच्या पुढे जेव्हा कधी आम्ही तुम्हाला शिकवत राहणार आहोत तर पटकन आम्ही कधी कधी तुम्हाला बोलू अरे डेस्कटॉपवरती आहे बघ. आता डेस्कटॉपवरती आहे म्हणजे काय, तर तुम्हाला ती पूर्ण स्क्रीन दिसते, त्या स्क्रीनवरती कुठेतरी काहीतरी आयटम आम्ही रेफर करतोय. तर अशा पद्धतीने हा पूर्ण स्क्रीन आपला डेस्कटॉप आहे. पण ह्या डेस्कटॉपवरती सुद्धा आपल्याला काय काय पाहायला मिळतात, तर सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी आयकॉन्स पाहायला मिळतात. आता आयकॉन्स म्हणजे काय, ही जी काय छोटी छोटी चित्र आपल्याला पाहायला मिळतात त्या एक प्रकारच्या असं देखील म्हणता येईल त्या एक प्रकारच्या शॉर्टकट आहेत तुमच्या. आणि प्रत्येक आयकॉनवरती डबल क्लिक केलं की लगेच ते ॲप्लिकेशन तुमचं चालू होतं. आतापर्यंत तुम्हाला अनुभव आहे की तुम्हाला जर टायपिंगचं प्रॅक्टिस करायची होती तर तुम्ही GS टायपिंग ट्युटर नावाचं जे ॲप्लिकेशनचं आयकॉन आपल्या डेस्कटॉपवरती असतं त्याच्यावर डबल क्लिक केलं की तुमचा तो प्रोग्राम चालू होतो. तर त्याच पद्धतीने हे विविध आयकॉन जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. आता ह्या आयकॉनची संख्या किती असेल हे डिपेंड करतं की तुम्ही किती प्रोग्राम तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेले असतील. ओके, तर यांना म्हणायचं आयकॉन्स. आयकॉन्स नंतर नेक्स्ट जो पार्ट असतो आपला डेस्कटॉपवरती त्याला म्हणायचं टास्क बार. आता याच्यात पुन्हा दोन शब्द आहेत, टास्क आणि बार. टास्क म्हणजे काय, तर काम, आणि बार म्हणजे पट्टी, कामाची पट्टी. म्हणजे नेमकं काय, तर इथे जर आपण पाहिलं तर ही जी काय ब्लॅक कलरची खाली पट्टी दिसते आपल्याला सर्वात खाली, तर त्याला म्हणायचं टास्क बार. जसं तुम्ही इथे देखील बघताय की इथे आपल्याला हा टास्क बार इथे दिसतोय. आणि या टास्क बारचं डिटेलमध्ये लर्निंग आहे ते आपण नंतर शिकणार आहोत. पण इथे फक्त एवढं लक्षात आहे की हा टास्क बार आहे. टास्क बारवरती काय काय पाहायला मिळतं, तर हे जनरली टास्क आपलं स्टार्ट बटन आहे, सर्चचा बॉक्स आहे, इथे काही विविध क्विक लॉन्च आयकॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. राईट साईडला गेलं तर या ठिकाणी सिस्टम आयकॉन्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ऑफकोर्स तुमचं डेट अँड टाईम जे आहे आणि नोटिफिकेशन, तर हे सर्व तुम्हाला पाहायला मिळतं. तर याचं डिटेलमध्ये लर्निंग जे आहे तर पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. आता टास्कबारच्या बरोबर सर्वाधिक महत्त्वाचा जो भाग असतो ज्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या आपण काम करतो त्याला म्हणायचं आपण प्रोग्राम विंडो. आता प्रोग्राम विंडो म्हणजे नेमकं काय, कोणताही ॲप्लिकेशन ज्यावेळी तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये चालू करता तर ती जी विंडो असते त्याला म्हणायचं प्रोग्राम विंडो. आता तुमच्या माहितीकरता आपण एक प्रोग्राम विंडो आता चालू करून घेऊ. समजा मी ह्या ठिकाणी वर्डपॅड नावाची प्रोग्राम विंडो जी आहे ती आता चालू करतो, जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. तर याला म्हणायचं वर्डपॅड प्रोग्राम. याच्याविषयी डिटेलमध्ये उद्या शिकणार आहोत आपण. फक्त इथे आपण जाणून काय करतोय, तर ही जी काय विंडो आहे ही आयताकृती एक सॉफ्टवेअरची विंडो आपल्याला पाहायला मिळते. हे पहा. ओके, तर ही जी विंडो आहे याला म्हणायचं तुमचं ॲप्लिकेशन प्रोग्राम. आता असे विविध प्रकारचे ॲप्लिकेशन प्रोग्राम तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये शिकणार आहात. जसं आता आपण वर्डपॅड झालं, नोटपॅड झालं, पेंट झालं, ते आता उद्या परवा शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपला जो मेन सिलेबस आहे त्याच्यामध्ये मग तुमचं मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, त्याच्यानंतर एक्सेल आहे, पॉवर पॉईंट आहे, आउटलुक आहे. तर हे सर्व ॲप्लिकेशन जे आहेत ते आपण येणाऱ्या दिवसांमध्ये शिकणार आहोत. आणि त्या प्रत्येक ॲप्लिकेशनच्या अशा विविध किंवा वेगवेगळ्या प्रोग्राम विंडो तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहेत. पण प्रत्येक प्रोग्राम विंडो जी असते त्याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन असतात. तर मी तुमच्या माहितीकरता आणखी एक प्रोग्राम विंडो ओपन करतो. मी एक पेंट नावाचं ॲप्लिकेशन आहे ते ओपन करतो.
ज्याच्यामध्ये जनरली आपण ड्रॉइंगचं काम करतो. तर हे एक ॲप्लिकेशन आहे. म्हणजे इथे आता 2 ॲप्लिकेशन आहेत, एक वर्ड नावाचं आहे आणि एक माझ्यासमोर आता पेंट नावाचं आहे. पण दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये काम करण्याची पद्धत आहे ती सेमच असते. मग ती पद्धत नेमकी काय किंवा त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं, तर सर्वात सुरुवातीला तुम्हाला तिथे टायटल बार पाहायला मिळतो. म्हणजे आता दोन्ही ॲप्लिकेशन मी पुन्हा समोर ओपन करतो. नीट जर पाहिलं तर वरती इथे वर्डपॅड असं नाव दिसते आणि इथे पेंट असं नाव दिसतंय. याचा अर्थ ही जी सर्वात वरची जी पट्टी असते त्याला म्हणायचं टायटल बार. आणि त्या टायटल बारमध्ये तुम्हाला इथे क्विक ॲक्सेस आयकॉन पाहायला मिळतात, जसं इथे तुम्हाला दिसतील. आणि प्लस त्याच्यामध्ये सर्वात राईट साईडला तुम्हाला मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज अशी 3 बटणं पण पाहायला मिळतील. ओके, इथे आपण काय शिकतोय, आपण कोणताही प्रोग्राम शिकत नाही आहोत. तर प्रत्येक प्रोग्राम वापरण्यासाठी जे काही कॉमन टूल्स असतात, जेव्हा एलिमेंट्स असतात, ज्याला ॲक्च्युली GUI एलिमेंट्स म्हणतो आपण, तर ते आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे देखील तुम्हाला मिनिमाइज, मॅक्झिमाइज, क्लोज अशा प्रकारचे बटन्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रोग्राममध्ये तुम्हाला मेनू बार, टॅब्स किंवा कॉन्टेक्स्ट मेनू पाहायला मिळतात. आता हे नेमका काय प्रकार आहे तर समजण्यासाठी मी आणखी एक प्रोग्राम ओपन करतो, नोटपॅड. आता हा नोटपॅड प्रोग्राम विंडोज ऑपरेटिंग सिस्टममधला मागच्या 35 वर्षापासून वापरात असलेला प्रोग्राम आहे. आणि ह्या प्रोग्राममध्ये आहे तसंच त्यांनी लूक ठेवलेलं आहे. वापरण्याची पद्धत पण सेमच आहे, त्यात काही फरक नाही आहे. नोटपॅड प्रोग्राम जर तुम्हाला वापरायचा असेल तर तो मेनूच्या माध्यमातून वापरावा लागतो. मेनू म्हणजे काय, इथे जी आपल्याला नावं दिसतात, जसं फाईल मेनू आहे, एडिट मेनू आहे, फॉर्मॅट मेनू आहे, आणि मेनूमधली एखादी कमांडवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं काम करायचं असतं. म्हणजे मला इथे लक्षात का ठेवावं लागणार आहे की कोणत्या मेनूमध्ये कोणत्या मेनू कमांड्स आहेत हे मला लक्षात ठेवावं लागेल. पण ही जी वापरण्याची पद्धत होती ती मायक्रोसॉफ्टने नंतर बदलली आणि त्याच्याऐवजी आता जी नवीन पद्धत आली त्या नवीन पद्धतीमध्ये आपल्याला काय दिलंय, तर इथे सुद्धा तुम्हाला मेनूसारखं दिसतंय. म्हणजे हा फाईल मेनू झाला, हा होम मेनू झाला, हा व्ह्यू मेनू झाला. पण यांना आता मेनू असं म्हटलं जात नाही, तर यांना आता मेनूच्या ऐवजी आपण काय म्हणायचं आहे, टॅब, TAB टॅब, तर असं म्हणायचं आहे. आणि प्रत्येक टॅबवरती क्लिक केलं की काय होतं, तुम्हाला हे छोटे छोटे जे चित्र दिसतात ज्यांना आपण टूलबार म्हणतो, ते टूलबार तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजे मी व्ह्यूवरती क्लिक केलं की इथे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे टूलबार दिसतील. फाईलवरती क्लिक केलं की वेगळ्या प्रकारचा मेनू किंवा टूलबार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो होममध्ये क्लिक केलं की वेगळे टूलबार असणार आहेत. आणि हे टूलबार बदलत जातात तुमच्या प्रोग्रामनुसार. म्हणजे मी आता उदाहरणासाठी पुन्हा पेंट प्रोग्राम तुमच्यासमोर ओपन करतो. आता पेंट प्रोग्रामच्या होम टॅबमध्ये बघा वेगळे पुन्हा टूलबार आहेत. आणि वर्डपॅडचा जो तुमचा प्रोग्राम आत्ता आपण पाहिला त्याच्यामध्ये वेगळे टूलबार आहेत. कारण का, दोन्ही प्रोग्राममध्ये जे तुम्ही काम करणार आहात ते वेगळ्या स्वरूपाचं आहे. वर्डपॅडमध्ये तुम्ही टायपिंगचं काम शिकणार आहात किंवा करणार आहात, आणि पेंट प्रोग्राममध्ये ऑफकोर्स तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहात, ड्रॉइंगचं काम करणार आहात. त्यामुळे इथे तुम्हाला पेंट प्रोग्राममध्ये सर्व ड्रॉइंगच्या संबंधित टूलबार दिलेले आहेत आणि वर्डपॅडमध्ये तुम्हाला टायपिंगच्या संबंधित टूलबार दिलेले आहेत. आलं लक्षात नक्की. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे टूलबार्स आहेत त्यांचा वापर करायचा असतो. त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट मेनू हा पण प्रकार आहे. कॉन्टेक्स्ट मेनूचा उल्लेख आपण मागच्या एका लेक्चरमध्ये आला होता ज्यावेळी आपण कीबोर्ड माऊस शिकत होतो. आता बघा, कोणत्याही प्रोग्राममध्ये काम करताना तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी राईट क्लिक करता आणि राईट क्लिक करून जो मेनू येतो त्याला ॲक्च्युली म्हणतात तुमचं कॉन्टेक्स्ट मेनू. फक्त राईट क्लिक कुठे करतात त्यानुसार तो मेनू येतो. समजा मी इथे राईट क्लिक केलं आता तर इथे वेगळा मेनू आला, इथे राईट क्लिक केलं कुठे तर इथे वेगळा मेनू येतो. येतं लक्षात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण राईट क्लिक करणार त्या ठिकाणाच्या गरजेनुसार जे मेनू उपलब्ध होतात त्यांना म्हणायचं कॉन्टेक्स्ट मेनू. तर हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतात, तर बऱ्याचदा प्रोग्राममध्ये काम करत असताना आपल्याला डायलॉग बॉक्स पाहायला मिळतात. आता हे उदाहरण घेण्यासाठी मी आणखी एक प्रोग्राम चालू करतो, वर्ड नावाचा प्रोग्राम चालू करतो, जो आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नंतर शिकणार आहोत. आणि वर्डसारख्या प्रोग्राममध्ये इथे बघा टॅब जे आहेत ते तुम्हाला आता जास्त दिसत आहेत. म्हणजे इथे जर पाहिलं तर इन्सर्ट टॅब आहे, डिझाईन टॅब आहे, पेज लेआउट, रेफरन्सेस, अशा विविध टॅब आहेत. आणि प्रत्येक टॅबमध्ये तुम्ही जेव्हा क्लिक करता खालचे टूलबार तुमचे बदलतात. आता कधी कधी विद्यार्थ्यांना थोडंसं अगोदर सुरुवातीला जरा कठीण वाटतं की बाबा सर ते एवढ्या सर्व टॅब आहेत, एवढ्या सर्व टूलबार्स आहेत, आमच्या लक्षात कसं राहणार. तर लक्षात वगैरे ठेवायची तुम्हाला अजिबात गरज नसते. आईला कधी किचनमध्ये मदत करता तुम्ही? जात पण नाही मी बघायला, आम्ही फक्त ऑर्डर देतो, आई हे आण, आई ते आण. तर आईच्या किचनमध्ये कधी जाऊन बघा, बऱ्याचदा किचनमध्ये असे डबे ठेवलेले असतात. आता प्रत्येक डब्यावरती कधी आईने लेबल लावलेले असतात, चणा डाळ, मूग डाळ, असं काही, साखर, चहा पावडर नाही. पण आईच्या तरीसुद्धा लक्षात असतं ना ते की कोणत्या डब्यात कोणती वस्तू आहे. आणि बऱ्याचदा
आईच अशी एकमेव व्यक्ती असते आपल्या घरामध्ये जिला प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपल्या इतर घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची कोणती वस्तू कुठे आहे ते माहिती असतं. म्हणजे आपल्यालाही माहिती नसतं की माझे बाबा सकाळचे सॉक्स कुठे ठेवलेत किंवा रुमाल कुठे ठेवला आहे, पण आईला माहिती असतं. मग त्याच पद्धतीने इथे देखील ते तत्त्व लागू होणार आहे. ज्यावेळी तुम्ही त्यांचा वापर करायला आता हळूहळू सुरू करणार आहात टूलबार्सचा, ते तुमच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक बसणार आहेत. त्यामुळे ते काही पाठांतर करायची गरज नाही किंवा असं आपल्याला वाटून घ्यायला नको की सर बाबा तिथे बऱ्याच वेगवेगळ्या टॅब आहेत आणि प्रत्येक टॅबमध्ये एवढे टूलबार आहेत, आमच्या लक्षात कसं राहील कोणतं टूलबार कोणत्या टॅबमध्ये आहे. काही लक्षात वगैरे ठेवायची गरज नाही आहे. हळूहळू ते तुम्हाला जी सवय जी आपण म्हणूया ती होऊन जाणार आहे. म्हणजे आता इथे आपल्याला महत्त्वाचा पुढचा टॉपिक होता डायलॉग बॉक्स. डायलॉग म्हणजे काय? डायलॉग कशाला म्हणतो आपण? शब्द ऐकलाय कधी डायलॉग की ऐकलेलाही नाही? ऐकलाय. ओके. जनरली आपण मूवीजच्या बाबतीत बरेचदा ते बोलतो सलमान खानने डायलॉग मारला म्हणजे काय फेकून मारला का? असं काही नाही. त्यांनी काहीतरी विशिष्ट पद्धतीने बोलून दाखवलं. डायलॉगचा अर्थ होतो संवाद साधणे. ठीक आहे. याचा अर्थ काय तर मला ह्या ॲप्लिकेशन बरोबर काही संवाद साधायचा एक्स्ट्रा, तर मी काय करणार आहे ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जे काही टॅब आहे टॅबमध्ये टूलबार आहेत आणि टूलबारचे ग्रुप आहेत. तुम्ही जर नीट पाहिलं तर होम टॅबमध्ये हा क्लिपबोर्ड नावाचा ग्रुप आहे, फॉन्ट नावाचा ग्रुप आहे, पॅराग्राफ नावाचा ग्रुप आहे आणि प्रत्येक ग्रुपच्या एक्स्ट्रा सेटिंग जर तुम्हाला ओपन करायचे असतील तर तुम्हाला ग्रुपच्या बाजूला असा छोटासा डॉट दिसतो, त्याच्यावरती क्लिक केलं की एक वेगळा बॉक्स आपल्या समोर येतो आणि ह्या बॉक्सला आपण म्हणायचं डायलॉग बॉक्स. क्लिअर आहे नक्की? आणि ह्या डायलॉग बॉक्सच्या मदतीने मी मल्टिपल सेटिंग जे आहेत त्या अशा प्रकारे इथे करू शकतो. वेगवेगळ्या सेटिंग एकाच वेळी करू शकतो. आलं लक्षात नक्की? तर अशा पद्धतीचे डायलॉग बॉक्स आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये विविध ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर बऱ्याचदा आपल्याला काम करताना इन्सर्शन पॉईंटचा कंपल्सरी वापर करायचा. इन्सर्शन पॉईंट म्हणजे नेमकं काय तर ही जी चमकणारी लाईन तुम्हाला दिसते ना यालाच म्हणायचं इन्सर्शन पॉईंट. त्याला नेहमीच्या भाषेत आपण कर्सर असा शब्दप्रयोग करतो, पण त्याचं खरं नाव मात्र आहे इन्सर्शन पॉईंट. कारण तो पॉईंट ज्या ठिकाणी असणार आहे तिथे तुमचं टायपिंग होणार आहे. आता बऱ्याचदा विद्यार्थी काही टायपिंगचं काम करत असतात, त्यांची अपेक्षा असते की तिथे वरती टाईप झालं पाहिजे, पण त्यांचं लक्षच नसतं इन्सर्शन पॉईंट कुठे आहे. इन्सर्शन पॉईंट त्यांचं इकडे खाली आहे, मग टायपिंग तर खालीच होणार आहे ना. किंवा इंटरनेटवरती फॉर्म भरताना बघा बऱ्याचदा असे बॉक्स असतात आणि बॉक्समध्ये माहिती भरायची असते. मग तो फॉर्म भरताना आपल्याला ते लक्ष द्यावं लागतं की कोणत्या बॉक्समध्ये माझा इन्सर्शन पॉईंट आहे, कारण तिथे तुमचं टायपिंग होणार आहे. तर अशा प्रकारे इन्सर्शन पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. टूलबार्स ज्याच्याबद्दल आत्ताच आपण माहिती घेतली, हे जी काही छोटे छोटे चित्र दिसतात यांना टूलबार्स म्हणतात. पण हे टूलबार्सच्या बाजूला कधी कधी छोटासा तुम्हाला ट्रायंगल पण दिसतो. जसं उदाहरणासाठी इथे पहा की इथे हे एक टूलबार आहे ज्याच्या मदतीने मला कलर देता येतो अक्षरांना, पण त्या टूलबारच्या बाजूला तुम्हाला इथे काय दिलं एक छोटासा ट्रायंगल आहे, त्याच्यावरती क्लिक केलं याचा अर्थ काय झाला तिथे कलरचे मला एक्स्ट्रा ऑप्शन्स आहेत. किंवा ह्या टूलबारच्या बाजूला जर इथे क्लिक केलं तर त्या टूलबारमध्ये मला लाईन स्पेसिंग सिलेक्ट करता येणार आहे. किंवा ह्या टूलबारच्या बाजूला इथे क्लिक केलं तर काय झालं मला त्यातून वेगवेगळे ऑप्शन्स जे बुलेट्सचे आहेत ते मला निवडता येणार आहेत. म्हणजे काय तर कोणत्याही टूलबारच्या बाजूला असा ट्रायंगल दिसला याचा अर्थ समजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्या टूलबारच्या संबंधित एक्स्ट्रा टूलबार आहेत. आता हे जे काय टूलबार आहेत ते कशा पद्धतीने काम करतात तर ते तुमचे टॉगल बटनच्या पद्धतीने काम करतात. तर आपल्या कीबोर्डवरती कोणत्या 3 टॉगल की असतात पहिल्या लेक्चरमध्ये आपण शिकून घेतलेला आहे. हा प्रश्न MS-8च्या परीक्षेमध्ये पण येतो. कोणत्या 3 टॉगल की असतात? हां ओके, नमलॉक आणि कॅप्स लॉक आणि स्क्रॉल लॉक. तर ह्या 3 की ज्या आहेत म्हणजे नमलॉक, स्क्रॉल लॉक आणि तुमचं कॅप्स लॉक, तर ह्या तिन्ही कीला टॉगल की म्हणतात. टॉगल की का म्हणतात कारण ते ऑन ऑफ पद्धतीने काम करतात. तसेच हे तुमचे टूलबार जे आहेत ना ते पण ऑन ऑफ पद्धतीने काम करतात. म्हणजे आता उदाहरणासाठी मी या ठिकाणी एक शब्द लिहितो गुड मॉर्निंग. आता हा जो शब्द आहे ह्या शब्दाला समजा मला अंडरलाईन करायचं आहे तर यू नावाच्या टूलबारवरती मी क्लिक करतो की अंडरलाईन झालेलं आहे. ओके, पण ते अंडरलाईन काढायचं असेल तर काय कसं द्यायचं ते तर आपण पाहिलं, पण काढायचं असेल तर पुन्हा त्याला सिलेक्ट करायचं आणि पुन्हा यू वरतीच क्लिक करायचं आहे. म्हणजे हे जे काही टूलबार आहेत तुमचे ते ऑन ऑफ पद्धतीने काम करत असतात. जिथून तुम्ही एखादी गोष्ट ॲक्टिवेट करता तिथूनच तुम्हाला ते डिॲक्टिवेट करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे टूलबारचा वापर आहे तो करायचा आहे. त्याच्यानंतर विविध गॅलरी तुम्हाला पाहायला मिळतील ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये. आता गॅलरी म्हणजे नेमकं काय तर समजा मी डिझाईन टॅबमध्ये गेलो तर डिझाईन टॅबमध्ये इथे रेडीमेड काही फॉर्मॅट्स माझ्यासाठी उपलब्ध आहेत. तर हे जे रेडीमेड फॉर्मॅट जे आपण आता ओपन केलेत त्यालाच म्हणतात गॅलरी. किंवा आपण आणखी एखाद्या टॅबमध्ये जाऊया जसं ओके आपल्याला आणखी बघता येईल जसं
होम टॅबमध्ये इथे जेव्हा मी कलर ओपन करतो, ही कलरची पॅलेट त्याला म्हणतात किंवा त्याला कलरची गॅलरी सुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेडीमेड फॉर्मॅट किंवा इथे जर पाहिलं तर इथे स्टाईलची गॅलरी आपल्यासमोर आहे आणि ह्या स्टाईलच्या गॅलरीमधून ज्या टेक्स्टच्या रेडीमेड स्टाईल्स आहेत त्याचा उपयोग मी त्या ठिकाणी करून घेऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी गॅलरीज आहेत त्याचा वापर करता येतो. त्याच्यानंतर आपल्यासमोर काही रेडिओ बटन किंवा चेकबॉक्स असतात. आता हे रेडिओ बटन किंवा चेकबॉक्स म्हणजे काय, टेक्निकली याचा वापर तुम्ही रोज करता, अगदी तुमच्या मोबाईलमध्ये देखील तुम्ही करत असता किंवा ऑनलाईन फॉर्म ज्यावेळी आपण भरतो त्यावेळी देखील त्याचा वापर आपण सहजपणे करत असतो. आता बऱ्याचदा आपण एखादा डायलॉग बॉक्स ज्यावेळी ओपन करतो त्याच्यामध्ये बघा इथे जसे मला काही स्केअर दिसतात छोटे छोटे, तर हे जे काही छोटे छोटे स्केअर आहेत याला आपण काय म्हणायचं, चेकबॉक्स. येतं लक्षात. पण कधी कधी स्केअरच्या ऐवजी तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसतात, असे गोलगोल दिसतात. हे गोलगोल जे आहेत त्याला म्हणायचं रेडिओ बटन. रेडिओ बटन आणि चेकबॉक्समध्ये मुख्य फरक काय असतो, तर रेडिओ बटनमध्ये एका वेळी एकच गोष्ट तुम्हाला सिलेक्ट करता येते. म्हणजे समजा इथे सॉलिड फील्ड निवडलेला आहे आता आणि मी जर इथे ग्रेडियंट फील्ड निवडलं तर काय झालं, वरचे दोन्ही ऑप्शन काय झाले तुमचे डिसिलेक्ट झाले, किंवा पहिलं ऑप्शन निवडलं तर खालचे दोन डिसिलेक्ट झाले. पण चेकबॉक्सचं तसं नाही. चेकबॉक्समध्ये तुम्हाला मल्टिपल सिलेक्शन करता येतं, म्हणजे एकाच वेळी 2 किंवा 3 ऑप्शन पण निवडता येतात. तर हा त्यातला महत्त्वाचा फरक आहे. आता हा फरक तुम्हाला MSAT परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुमचे थेरीचे 15 प्रश्न असतात जे MCQ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस असतात, योग्य उत्तर निवडा. मग त्या उत्तरांच्या समोर जर कधी चौकोन असतील याचा अर्थ काय करायचा लक्षात घ्यायचा आपण, की मल्टिपल आन्सर बरोबर आहेत. पण उत्तरांच्या समोर जर रेडिओ बटन असतील म्हणजे गोलाकार चिन्ह असेल तर आपण लक्षात काय घ्यायचं, एकच उत्तर तुमचं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात म्हणूया की आपल्याला त्या ठिकाणी चेकबॉक्स आणि रेडिओ बटन यांची माहिती हवी. बऱ्याचदा तुम्हाला डायलॉग बॉक्समध्ये किंवा ॲप्लिकेशन वापरताना तुम्हाला स्लायडरचा वापर करायचा असतो. हे देखील तुम्ही तुमच्या नेहमीच्या वापरामध्ये केलेलं आहे. तर आपण पुन्हा एक उदाहरण घेऊया. आता समजा मला या ठिकाणी काही व्हॅल्यू जी आहे ती चेंज करायची. आता हे बघा, याला म्हणतात स्लायडर. म्हणजे आपण लेफ्ट राईटला असं फिरवतो ना, अगदी मोबाईलमध्ये सुद्धा ब्राईटनेसच्या वेळी आपण ते वापरतो कमी जास्त करायला, तर त्याला म्हणतात स्लायडर. आणि ज्यावेळी मी स्लायडरला मूव्ह करतोय ते इथे बघा राईट साईडला माझी व्हॅल्यू आहे ती चेंज होते. म्हणजे व्हॅल्यू एकतर तुम्ही अशी पण चेंज करू शकता, पण यांनी टायपिंगला मला जास्त वेळ लागेल, पण स्लायडरने काम मात्र माझं फास्ट होतंय. तर अशा पद्धतीचे स्लायडरचा वापर हा नेहमी करायचा असतो. त्याच्यानंतर बऱ्याचदा तुम्हाला कलर पॅलेटी दिसतात. कलर पॅलेटी म्हणजे नेमकं काय बघा, इथे समजा विविध कलरचे मला जे ऑप्शन्स उपलब्ध होतात ती कलरची यादी जी माझ्यासमोर ओपन होते त्यालाच म्हणायचं आपण कलर पॅलेटी. क्लिअर आहे नक्की. तर असे हे विविध GUI एलिमेंट्स आहेत ज्यांच्या मदतीने आपल्याला संपूर्ण कॉम्प्युटर आहे तो त्या ठिकाणी वापरायचा असतो. ओके, आता हे तुम्हाला शिकवण्याचं कारण काय आहे स्पष्ट आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे जे काय मी आता शब्दप्रयोग केले तुमच्यासमोर, जसं डायलॉग बॉक्स आहे, इन्सर्शन पॉईंट आहे, टूलबार आहेत, तर ह्या सर्वांचा वापर किंवा आम्ही ज्यावेळी शिकवत असणार आहे तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या कानावरती आता हे शब्द पडत राहणार आहेत. त्यामुळे याची अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की नेमकं मी काय सांगतोय. कारण येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही जर आम्हाला एखादी शंका विचारली, सर बाबा हे कसं करायचं, तर सांगताना आम्ही काय सांगू लगेच की बाबा तू होम टॅबमध्ये जा, होम टॅबमध्ये पॅराग्राफ ग्रुपमध्ये, आणि पॅराग्राफ ग्रुपमध्ये लाईन स्पेसिंगचं टूलबार आहे किंवा कॅप्सलॉकचं बटन आहे. म्हणजे तुम्हाला काय लगेच लक्षात घ्यायचं आहे की बाबा टॅबवरती क्लिक करायचं आहे, नंतर त्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि ग्रुपमध्ये त्या विशिष्ट टूलबारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आहे लक्षात. त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा मी शिकवत जाणार होतो तुम्हाला ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे आपलं आजचं छोटंसं लेक्चर आपण घेतलेलं आहे. तर याच्या व्यतिरिक्त आणखी तुमच्या काही शंका असतील तर प्लीज तुम्ही विचारा.